हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. इथे आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. आपण नुकत्याच सुरू केलेल्या कथेचं नाव आहे कॉन्ट्रॅक्टवाला प्रेम, लेखिका आनंदी शेडगे. चला तर मग आपल्या कथेला सुरुवात करूया. इशिताच्या हॉटेलमध्ये थांबली होती. त्याच हॉटेलमध्ये तो मिशीवाला मुलगाही होता. इशिता आग्रा फोर्ट बघण्यासाठी निघाली होती आणि त्या मुलाची कॅब वेळेवर बुक न झाल्यामुळे त्याला इशिताच्या कॅबमधून जावं लागलं होतं. आता पुढे इशिताच्या अटीनुसार तो मिशीवाला मुलगा बिचारा गप्प बसून होता. त्याला ते जमत नव्हतं तरी कसं बसं तो कंट्रोल करत होता. शेवटी एकदाचा आग्रा फोर्ट आला. इशिता कॅबमधून खाली उतरली. तिच्या मागून तो मुलगाही उतरला. उतरल्याबरोबर त्याने एक मोठा श्वास घेतला. थँक्यू मॅडम, तो मुलगा म्हणाला. ठीक आहे, पण आता तू तुझ्या रस्त्याने जा, मला माझ्या रस्त्याने जाऊ दे, इशिता म्हणाली आणि निघूनही गेली. तिला त्या मुलाची बडबड ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. समोर आग्र्याचा भव्य दिव्य असा किल्ला बघताच इशिताला इकडे येण्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आग्रा येथील हा किल्ला विश्वातील 7 चमत्कारिक ठिकाणापैकी सर्वात जास्त प्रसिद्ध असलेल्या ताजमहालपासून फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर यमुना नदीच्या किनारी बांधला आहे. मुघलकालीन वास्तुशैलीनुसार बांधल्या गेलेल्या या विशाल किल्ल्याची निर्मिती मुघल बादशाह अकबर याने केली होती. या किल्ल्याच्या निर्मितीसाठी लाल वाळूपासून बनवलेल्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. याच कारणामुळे आग्रा येथील किल्ल्याला लाल किल्ला म्हणून संबोधले जाते. हा किल्ला प्रचंड प्रमाणात मोठा असून त्यावर केल्या असलेल्या कोरीव कामगिरीमुळे तो सर्वांना आपल्याकडे आकर्षित करीत असतो. इशिता तो किल्ला बघून अक्षरशः हरकून गेली होती. तिला भटकंतीची आवड तर पहिल्यापासून होतीच. नवनवीन ठिकाणी जाऊन त्यांचे फोटोग्राफ्स घेणे हा तिचा आवडीचा छंद होता. तिने तिथले काही फोटो काढले आणि फिरू लागली. तेवढ्यात तिला कोणाचा तरी आवाज आला. तो आवाज कोणाचा होता हे ओळखायला तिला आता जराही वेळ लागला नाही. तिने मागे वळून बघितलं तर तो मिशीवाला मुलगा एका माणसाबरोबर भांडत होता. त्याला बघून तिने आपल्या डोक्यावर हात मारून घेतला. ऐसा कैसा? आप यहाँ के गाइड हो. हम लोगों को इस किले का एक एक छोटी मोटी बात बताना आपका फर्ज है और आप बोलते हो बहुत टाइम लगेगा. ऐसा नहीं चलेगा. तो मुलगा त्या माणसाशी वाद घालत होता. तो माणूसही त्याच्याकडे केबिलवाल्या नजरेने बघत होता. याला दुसरं काही कामच नाही का? बघावं तेव्हा कोणाशी ना कोणाशी वादच घालत असतो. इशिता, त्यास तुझ्याकडे लक्ष द्यायचं अगोदर इथून सटक, नाहीतर ही बॅग तुझ्या गळ्यात पडायची. असं मनात विचार करत इशिता तिथून जायला निघाली. पण हाय रे किस्मत, मागून आवाज आलाच. ओ मॅडम, ऐका ना. इशिताने रागाने मागे वळून बघितलं तर तो मुलगा तिलाच बोलवत होता. आता तर इशिताच्या रागाचा पारा 7वे आसमान पर होता. तो काही बोलणार इतक्यात तिनेच रागाने बोलायला सुरुवात केली. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? सारखा माझ्या मागे मागे का असतोस? तुझा प्रॉब्लेम तू सोडव ना. बघावं तेव्हा कोणाशी ना कोणाशी वाद घालतोस आणि मग मला मध्यस्थी करायला बोलवतोस. तुला काय वाटतं मी वकील आहे तुझी? जा ना तू तुझ्या वाटेने. का त्रास देतोस मला? फ्लाईटमध्ये बसल्यापासून ते आत्तापर्यंत वैताग आणलायस नुसता. हात जोडते तुझ्या पुढे, पिच्छा सोड माझा. आता यापुढे जर माझ्या समोर जरी आलास ना तर पोलिसात जाऊन कंप्लेंट करीन तुझी. इशिताची त्या मुलावर आग माखड होत होती. एवढं बोलून इशिता रागाने निघूनही गेली. तो मुलगा अजूनही तिच्याकडे आश्चर्याने बघत होता आणि आजूबाजूची लोक त्याच्याकडे. क्या हुआ इस मैडम को? ऐसा क्यों बडबडा कर गई? तो गाईड ज्याच्याबरोबर तो मुलगा वाद घालत होता त्याने विचारलं. क्या पता क्या हुआ? छोड़ो, जाने दो. आप मुझे पूरा इन्फॉर्मेशन दोगे, तो मुलगा त्या गाईडला म्हणाला आणि त्याच्याबरोबर चालू लागला. खरं तर तो मुलगा दुसऱ्या एका मुलीलाच हाक मारत होता, जी त्या गाईडचे पैसे द्यायचे विसरून गेली होती. पण इशिताचा गैरसमज झाला
आणि तिचा कालपासूनचा सगळा राग त्या मुलावर निघाला. इशिता रागातच येऊन फोर्टच्या एका बाजूला येऊन बसली. त्या जागेवर फारसे कोणी दिसत नव्हते. 2-3 मुली आणि काही मुलं होती. थोड्या वेळाने त्या मुली तिथून निघून गेल्या आणि आता फक्त तिथे ती मुलं आणि इशिता होती. तशी ती कोणाला घाबरत नव्हती, पण कॉलेजमध्ये असताना तिच्याबरोबर जो प्रकार झाला होता त्यामुळे ती सहसा असं एकांतामध्ये राहणं टाळायची. आताही त्या मुली गेल्यानंतर त्या भागात फक्त त्या मुलांचाच हसण्याचा, मस्ती करण्याचा आवाज येत होता. म्हणून इशिताने तिथे न थांबता तिथून निघून जाणंच योग्य समजलं. इशिता तिथून निघाली तर त्यातील एक मुलगा मुद्दाम तिच्या समोर आला. ए, दिसत नाही का तुला? बाजूला हो, इशिता त्या मुलावर ओरडली. ओ सॉरी, एवढी सुंदर मुलगी समोर आली आणि दिसली कशी नाही मला? तो मुलगा हसत म्हणाला. शट अप, असं म्हणून इशिता दुसऱ्या बाजूने जायला निघाली तर त्यातला दुसरा मुलगा तिच्या समोर येऊन उभा राहिला. काय चाललंय तुमचं? बाजूला वा, चांगल्या भाषेत सांगते ऐका, इशिता रागाने म्हणाली. आम्हाला चांगली भाषा नाही कळत हो मॅडम, असं म्हणून तो मुलगा तिच्या अजून जवळ येणार एवढ्यात इशिताने त्याला एक जोरदार लाथ मारली आणि एक सडसडीत शिवी हासडली. तुम्हाला काय वाटलं, एकटी मुलगी बघितली की काहीही कराल? इशिता म्हणाली. तुझ्या तर पकड रेला, स्वतःला लेडी ऑन समजते का? तो लाथ मारलेला मुलगा रागाने म्हणाला आणि उठून परत तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याचं बोलणं ऐकून त्याच्या 2 मित्रांनी तिला पकडण्याचा प्रयत्न करू लागले, पण इशिताने आरडाओरडा करायला सुरुवात केली. कोणी नाही येणार इकडे, तुझा आवाज कोणाला नाही ऐकू येणार, तो टार्गट मुलगा जोरजोरात हसत म्हणाला. तो हसतच इशिताला हात लावायला जाणार एवढ्यात 2 फूट लांब उडाला. इशितासकट सगळ्यांनी एकदा त्या मुलाकडे आणि नंतर समोर बघितलं. समोर बघताच इशिताला थोडा आनंद झाला, कारण मारणारा तो मिशीवाला मुलगा होता. बघता काय मॅडम, द्या 2-4 कानाखाली, त्याशिवाय अक्कल येणार नाही यांना, तो मिशीवाला मुलगा त्या टार्गट मुलाला त्याची कॉलर पकडून उठवत म्हणाला. तुमच्यासारख्या लोकांमुळेच ही चांगली स्थळं बदनाम होतात. अरे आपण कुठे आहोत, काय करतोय याची जरा लाज बाळगाले. एखादी मुलगी एकटी दिसली की तिची छेड काढायची, तिला त्रास द्यायचा, ही मानसिकता आहे का रे तुमची? तो मुलगा रागाने बोलत होता. मॅडम बघत का उभा राहिलायत, करा की हात साफ, चांगली अद्दल घडली पाहिजे यांना. तुम्ही मारा, मी यांचा व्हिडिओ काढतो. यांच्या आईबापांपर्यंत हा व्हिडिओ पोचला ना की मग बघा कशी लाज वाटेल स्वतःलाच, तो मुलगा म्हणाला. मग काय, इशिताने त्या मुलांवर आपला चांगलाच हात साफ करून घेतला आणि त्यांनी व्हिडिओ काढला. ती मुलं आता हात जोडून माफी मागत होते. काही त्यातली पळूनही गेली होती. शेवटी त्या मिशीवाल्या मुलाने त्या टार्गट मुलांना वॉर्निंग दिली आणि सोडून दिलं. थँक्यू, इशिता म्हणाली. इट्स ओके मॅडम, हे तर माझं कर्तव्यच होतं, तो मिशीवाला मुलगा म्हणाला आणि तिथून जाऊ लागला. सॉरी, मी तुला चुकीचं समजले आणि मगाशी खूप बोलले, इशिता म्हणाली. त्यात काय हो मॅडम, चालतंय तेवढं, पण आधीचं ठीक होतं हो, पण मगाशी तुम्ही मला का बोललात ते कळलंच नाही, तो मिशीवाला मुलगा आपलं डोकं खाजवत म्हणाला. अरे, तू त्या माणसाशी वाद घालत होतास ना आणि मग मला हाक मारलीस, म्हणून मला तुझा राग आला, इशिता किंचितशी हसत म्हणाले. पण त्यावेळी मी तुम्हाला हाक मारलीच नव्हती, मी त्या दुसऱ्या मुलीला हाक मारत होतो, ती जी त्या गार्डचे पैसे द्यायचे विसरली होती, तो मुलगा म्हणाला. असं होय, सॉरी, माझा गैरसमज झाला, त्याबद्दल खरंच सॉरी, इशिता हसत म्हणाले. बरं ठीक आहे, पण माझी एक अट आहे, तो मुलगा म्हणाला. अट? आता तू मला अट घालणार का? इशिता त्याच्याकडे डोळे मोठे डोळे करत म्हणाले. बरं राहिलं, मी जातो मग, तो मुलगा जाण्याचं नाटक करत होता. बरं बोल, काय अट आहे? इशिताने तोंड वाकडं केलं.
तुम्हाला माझ्याबरोबर फोर्ट दाखवायला यायला लागेल, तो मुलगा हसत म्हणाला. बघ परत तेच. तुला एकदा मी सांगितलं ना, मला एकटं फिरायचं आहे. इशिता थोडी रागवत म्हणाली. ठीक आहे, चाललो मी, असं म्हणून तो मुलगा जाऊ लागला. आणि अचानक इशिताचं लक्ष त्याच्या चेहऱ्यावर गेलं आणि ती जोरात ओरडली. तू! इशिताला त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं काय कळलं असावं? हा कथेचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.